ऐकून घ्या सर्वांनी. आता तुमचं शिष्टमंडळ डीसीपी साहेबांना भेटलेलं होतं आणि सर्व गोष्टी डीसीपी साहेबांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि जे सेक्शन आहेत ते अप्लाय केले जाणार आहेत त्याबद्दल मी खात्री देतो आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल होईल. जे आरोपी आहेत ऐकून घ्या. जे माझं पहिलं होऊन द्या. जे कोणी आरोपी आहेत ते ऑफिसर येतो खिशावरती जातो. तुम्ही खिशावर आले इथं लोक राहतात ना. दास फक्त आणि फक्त हिंदू समाजाला आहे. दास हा फक्त आणि फक्त हिंदू समाजाला आहे. इतर कुठल्याही समाजाला नाहीये. पाणी टंचाईचा आम्हाला जपताय हे प्रॉब्लेम घोषणा करणार. प्रत्येक वेळी आम्ही हेच करायचं काय? तुमची इच्छा नाही पुण्यामध्ये राहायचं नाही येतं सांगा. आणि तुमच्याकडून आम्हाला एकच विनंती आहे, ऍक्शनचं रिएक्शन आजच्या आज झालंच पाहिजे. बाकी काहीच नाही, दुसरा काही विषय नाही. तुम्ही सांगू नका प्रशासन कमी पडते हे पडते. अहो आम्हाला आश्वासन देऊ नका. आम्ही आश्वासनाने शब्द घ्यायला नाही, ऍक्शनचं रिएक्शन घ्यायला आलोय. आणि आमच्या तुम्हाला तुमचं होत आहे याच्यावरती कामं झाले पाहिजे. रिक्षा टॅक्सीमनच्या गेट पर्यंत ठीक आहे, सिग्नलच्या या परिसरामध्ये आम्हाला नाही पाहिजे. हा दुसरा मुद्दा. आणि सिनियर साहेब पोलिसांचं आपल्या जो सिस्टम मध्ये आहे तेच मी सांगतोय की आपण आता या पब्लिकांसमोर एक FIR नोंद करून घ्यायची साहेब. ते सांगतो कारण की आमचं मानसी बिल्डिंग काल जिकडे जी घटना घडली त्या मानसी बिल्डिंगच्या समोर जे दुकानदार आहेत त्या दुकानदारच्या इकडे गटर चोरीला गेले साहेब. तिकडे आम्हाला गटर दिसत नाही, गटर चोरीला गेले असं FIR नोंद करून घ्यावं. ठीक आहे ना. आणि जर गटर आहे तिकडं तर साहेब आता तुम्ही आमच्या बरोबर आजच चालायचं आणि आम्हाला आताच. नमस्कार, मैं पूजा पांडे. आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज. आइए देखते हैं आज की खास खबर. कुर्ला में फेरी वालों का आतंक. फेरी वालों ने किया स्थानीय लोगों पर जानलेवा हमला. कुर्ला पुलिस स्टेशन का घेराव, इलाके में तनाव. मुंबई कुर्ला पश्चिम इलाके में सोमवार शाम एक गंभीर हिंसक घटना सामने आई जिससे पूरे क्षेत्र में तनाव का माहौल बन गया. न्यू मिल रोड स्थित मानसी बिल्डिंग के सामने शाम करीब 6 बजे फेरी वालों और स्थानीय लोगों के बीच विवाद के बाद मामला हिंसा में बदल गया. आरोप है कि फेरी वालों के एक समूह ने स्थानीय नागरिकों पर लाठी, डंडों और पेवर ब्लॉक से बेरहमी से हमला कर दिया. इस हमले में आदित्य पानसे, आसिम सिंह, आशीष सिंह समेत कई स्थानीय नागरिक गंभीर रूप से घायल हो गए. प्रत्यक्षदर्शियों के अनुसार हमला अचानक और बेहद उग्र था जिससे मौके पर अफरा तफरी मच गई, जिसका वीडियो भी इस समय सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है. घायलों को तुरंत भाभा अस्पताल में भर्ती कराया गया जहां उनका इलाज जारी है. डॉक्टरों के अनुसार कुछ घायलों की हालत गंभीर बनी हुई है. घटना के बाद इलाके में भारी आक्रोश देखने को मिला. देर रात सैकड़ों की संख्या में स्थानीय लोग कुर्ला पुलिस स्टेशन पहुंचे और पुलिस स्टेशन का घेराव कर लिया. प्रदर्शन कर रहे नागरिकों ने आरोपियों की तत्काल गिरफ्तारी और इलाके में अवैध फेरी वालों पर सख्त कार्रवाई की मांग की. स्थिति को देखते हुए पुलिस अधिकारियों को प्रदर्शनकारियों से बातचीत करनी पड़ी. कुर्ला पुलिस के अधिकारियों ने घेराव कर रहे लोगों को मामले में सख्त कार्रवाई का आश्वासन दिया, जिसके बाद स्थिति कुछ हद तक शांत हुई. पुलिस ने बताया कि मामले की जांच शुरू कर दी गई है और हमले में शामिल लोगों की पहचान कर उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी. फिलहाल एहतियात के तौर पर कुर्ला इलाके में पुलिस बंदोबस्त बढ़ा दिया गया है और स्थिति पर नजर रखी जा रही है. अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस घटना के दौरान किसने क्या कुछ कहा. पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट में. नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज. जस्टिस 24 न्यूज इस वक्त मैं आप पहुंचा हूं कुर्ला के वेस्ट एल वार्ड पे मौजूद हूं. हम आपको दिखाने का प्रयास करेंगे. 18 जानेवारी 2026 रविवारी संध्याकाळी 6च्या दरम्यान कुर्ल्यातील स्थानिक रहिवासी व समाजसेवक आदित्यजी पानसे, आशिष सिंग व त्यांचे वडील जे ज्येष्ठ नागरिक होते व भाऊ यांच्यावर धारदार तीक्ष्ण शस्त्रांनी काही फेरीवाल्यांनी बीकेसीच्या उन्माद जिहाद्यांनी हल्ला केला. त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि न्यू मिल रोडवर एक रक्तरंजित थरार आपल्याला पाहायला मिळाला. या संदर्भात काल आम्ही सकल हिंदू समाज मोर्चा कुर्ला मार्फत सर्व पक्षीय, मी कुठल्याही पक्षाची इथं तारीफ करणार नाही किंवा बुराई करणार नाही, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आणि कुर्ल्यातील स्थानिक पेटलेले नागरिक काल गेलो. कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये जिहादी वृत्तींच्या फेरीवाल्यांविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या अनुषंगाने आज आम्ही आवाहन केलेलं समाजाला की आपण एल वॉर्ड येथे जमावं.
एल वॉर्डमध्ये आपण जी फेरीवाल्यांनी माजवलेली मस्ती आहे ही आपण अधिकाऱ्यांच्या कानावर घालूयात. त्याप्रमाणे आम्ही 4 वाजता या ठिकाणी आलो. आम्ही जमल्यानंतर आम्हाला काही टंगळीमंगळीची उत्तरं देण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला, परंतु आमच्या धर्माभिमानी भगिनींचं आणि युवकांचं रौद्ररूप पाहून त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासन करतो असं सांगितल्यावर आम्ही शिष्टमंडळ घेऊन त्यांना वॉर्ड ऑफिसर साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. त्या ठिकाणी कुर्ला पोलीस ठाण्याचे सिनियर होते, विबी नगर पोलीस ठाण्याचे सिनियर होते, ACP साहेब होते, वॉर्ड ऑफिसर साहेब होते, RTOचे ऑफिसर होते, ट्रॅफिक डिव्हिजनचे होते. कुर्ल्याचा बट्ट्याबोळ कसा झालेला आहे हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ आत्तापासून फेरीवाल्यांवर स्ट्रिक्ट कारवाई करू आणि उद्या सकाळपासून माजलेल्या व अनधिकृत रिक्षावाल्यांवर विशेषतः भारतनगरचे जे नियम पाळत नाहीत अशा फक्त माजलेल्या रिक्षावाल्यांवर आम्ही कठोर कारवाई करू. तिसरी आम्ही मागणी केली ACP साहेबांकडे, ज्या व्यक्तींनी आदित्यजींवर हल्ला केला तो आदित्यजींवर हल्ला नव्हता, तर हा कुर्ल्यातल्या सर्वसामान्य नागरिकावर हल्ला होता. आदित्य म्हणून त्याला मारलं नाही, तर एक व्यक्ती म्हणून त्याला मारलंय. तर आपण त्यांच्यावर मोक्काचे कलम लावावे, संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर नवीन FIR बनवावा आणि त्यांना कमीत कमी 3 वर्ष जेलमध्ये राहता येईल अशी आपण व्यवस्था करावी. यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आता 2 आरोपी अटकेत आहेत. त्यांना 23 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी झालेली आहे. ते सराईत गुन्हेगार आहेत. एका जुलेल गँग असं काहीतरी त्यांचं नाव आहे. BKC पोलीस स्टेशनला त्यांच्यावर 8 गुन्हे आहेत अशी IQ माहिती आहे. त्या संदर्भात मी पेपर काढण्यासाठी आता आजपासून टीम ऍक्टिव्ह करतोय. उद्या कदाचित आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. FIR जर आपण पाहिली तर 8 ते 10 लोक वेगवेगळी आदित्यजींना व त्याच्या सहकाऱ्यांना मारायला होती आणि त्यांनी शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. आमचा एक सहकारी आता ICU मध्ये ऍडमिट आहे. तो सर्वेश्वराच्या कृपेने नक्कीच वाचेल याची आम्हाला शाश्वती आहे. अगोदर जे उपोषणासाठी मी बसणार होतो तर ते उपोषण प्रशासनाचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसर आणि पोलीस अधिकारी सिनियर साहेब ह्यांच्या सांगण्यावरनं त्यांनी 1 आठवड्याचा वेळ मागितलेला. तर 1 आठवड्याचा वेळ एक जागृत नागरिक म्हणून कुर्लेकरांचं सन्मानामध्ये तो विषय करून मी त्यांना वेळ दिलेला आणि ते आंदोलन माघार न घेऊन मी माझी बाईट दिलेली की मी स्थगिती केली आहे. तर अशा प्रकारचा तो आंदोलनाचं स्वरूप होता आणि त्याच्यानंतर त्यांनी एक तात्पुरता कारवाई दाखवली. त्याच्यामधनं लोकही व्हॉट्सअपवरती फिरायला लागलं की कारवाई व्हायला लागली आहे त्याच्यावरती. त्यानंतर मी आंदोलन स्थगिती केली. पण त्यानंतर फेरीवाल्यांचा हा जो कालचा रुख होता, ज्या प्रकारे स्थानिक नागरिकांना, स्थानिक कार्यकर्त्यांना, स्थानिक मंडळाच्या लोकांना ज्या प्रकारे मारहाण झालं, त्याच्यानंतर प्रशासन ज्या प्रकारे ढिल्लपण केलेलं आहे त्याचं आज रुद्र आंदोलन कुर्लेकर म्हणून एकत्रीकरण होऊन कुर्लाच्या समाजाने जे एकत्रीकरण दाखवली त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि अशाच प्रकारे एकत्रीकरण करून प्रशासनाला आपल्या ताकदीचा आधार दाखवावं. आज प्रशासनाने 2 विषय आपण मांडलेले आहेत. त्याच्यावरती आपण सांगितलेलं आहे त्यांना की जे फेरीवाले आहेत, जो फुटपाथ मुक्त फेरीवाला पाहिजे होता तर ते तुम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आतमध्ये करावं. आणि दुसरं की भारतनगरचे जे रिक्षावाले आहेत, जे 332च्या बसस्टॉपच्या बाहेर जे वाकडे रिक्षा लावून, आडवे रिक्षा लावून जे भारतनगर म्हणून वरडतात, ते भारतनगरचे रिक्षा आजपासून म्हणजे उद्या सकाळपासून ते भारतनगरच्या रिक्षा 332च्या स्टॉपवरती नसून ते टॅक्सीमनच्या गेटलाच थांबतील, श्रीकृष्णाच्या सिग्नलच्या त्या पलीकडे. या पलीकडे कुठलाही भारतनगरची रिक्षा थांबली जाणार नाही. अशा प्रकारचं आपण त्यांच्याकडनं लिखित आश्वासन घेतलेलं आहे आणि उद्यापासून त्याच्यावरती इम्प्लिमेंट होणार आहे. जर ही इम्प्लिमेंट नाही झाली तर 26 जानेवारीला ह्याच कुर्लेकरांच्या ताकदीच्या आधारावरती मी उपोषणला बसणार आहे. जय श्रीराम. किस तरह की आपने मांग किया है? कुर्ला हलावपुर में भी, खाऊ गली में भी कई सारे दिक्कतें हैं. कुर्लेकर सब मिलकर आज एक आवाज उठाए हैं. कुर्लेकर के नाम पे काफी सारी समस्या है. क्या ऊपर प्रशासन दिया गया है? देखिए, 1 साल पहले भी हम लोग ने मोर्चा उठाया था. हजारों की संख्या लोग मार्केट आए थे. हमने ये विषय उठाया था. हम कुर्लेकर है, हमारा किसी के धंधे से कोई दिक्कत नहीं. धंधा करो, धंधा एक सिस्टम से करो. अब फुटपाथ पे धंधा करोगे, रोड बंद करोगे, इलीगल पार्किंग करोगे, आने वाला जाने वाला रोड अगर बंद करोगे तो ये नहीं चलेगा. देखिए, अगर ये अपना ऑफिसर लोग आते 2 साल के लिए, 4 साल के लिए आते चले जाते. कुर्लेकर सदैव इधर से थे, है और रहे. तो तकलीफें हम लोग को है. हमारी इतनी विनंती है, जो कायदेशीर जो कार्रवाई है उन पे होनी चाहिए.
कल हमारे 3-4 बंधुओं पे मारपीट हुआ गया। बाहर के लोग, भारत नगर के लोग आके यहाँ पे डेयरिंग करते धंधा और शस्त्र से मारते हैं। वार हुआ, एक को 3 टाके, एक को 4 टाके गिरे, एक तो थोड़ा सीरियस भी है। तो ये बहुत दुर्घटना, बहुत डेंजरस है। देखिए, सामान्य आदमी घूमता फिरता रहेगा, कोई भी शस्त्र लेके घूमता, ये अनुचित है। तो मेरा इतना ही निवेदन है सरकार से और इससे कि एक्शन पे रिएक्शन होना चाहिए, वो भी आज से आज ही होना चाहिए। अगर नहीं होगा तो इसका जवाब हम लोग आपको देंगे आगे, ठीक है? आपको लगता है, भरोसा है कि ये कितना 4 दिन चलेगा कि हम बेसिकली होगा ये 4 दिन 8 दिन चलने वाला विषय नहीं, इस पे एक्शन होना ही चाहिए। और इस विषय पे देखिए, पूरा कुर्ला का समाज यहाँ पे आया था, 1 घंटे पहले से यहाँ पे मोर्चा चला, सब विषय पे चले, सभी लोगों ने अपनी बाजू अच्छी तरीके से रखी है। और हमारा विचार है कि आगे हम लोग इस विषय को अच्छी तरीके से पकड़ के रखेंगे। कुर्ला पुलिस थाने ने इस तरह का आश्वासन दिया, जो काफी जो आरोपी है उसमें से फरार लग रहे हैं, कब तक उनके पकड़ेंगे? अभी उन्होंने बोला है कि 2 लोग को अटक किया है, बाकी लोगों को हम लोग ने पकड़ने का पूरा प्रयास किया है, फील्डिंग लगाई, जो उनके माध्यम से कर रहे हैं। अभी हमारा काम है जल्द से जल्द उन पे कार्रवाई हो, कठोर कार्रवाई हो, ये हमारा इस पे। मैं सबसे पहले तो सकल हिंदू समाज जो कुर्ला का है, उन सभी कार्यकर्ताओं का दिल से अभिनंदन करता हूँ। ये पूरा समाज, ये पूरी संगठन, हिंदूवादी लोग पिछले 4-5 सालों से लगातार बीएमसी के पीछे लगे हुए हैं और बीएमसी को चोटी पे ईड़ी चोटी का जोर लगा के उनके पीछे लग के अब तक यहाँ तक स्टोरी आई है कि अभी बीएमसी ने लिख के दी सारी चीज़ों की कि हम इसके ऊपर रास्ता निकालेंगे। तो देखो, कुर्ला वाले को आप लोग ने छेड़ा है, कुर्ला वाले ने होके छेड़ा नहीं है, और एक नहीं 5-5 बार छेड़ा हुआ है। तो कुर्ला के जो वासी है वो बुजदिल नहीं है, बंगड़ी नहीं पहने। इसके लिए इनको अभी दिखाने के टाइम आ गया है, इनको दिखाना जरूरी है कि कुर्ला करिए, तुम्हारे बैनर में तुम तुम्हारी ताकत दिखाओ। चलो देखा, एक समझ में आता है कि बाबा तुम आए बाहर के, कोई रिक्शा, हर एक रिक्शा आते, लेकिन इस तरीके की दादागिरी आज हमारे कार्यकर्ता को तुम मारोगे, यानी इतनी आपकी दादागिरी बढ़ चुकी है। तो पुलिस प्रशासन को मेरा बोलना है कि ये आप लोग कहीं पे कमजोर, यहाँ पे आप देखोगे तो साले बाहर से आके यहाँ पे डबल माला, चौबल माला, 5 माला, ये वार्ड ऑफिस अगर अच्छा होगा तो ये ताकत चलती नहीं थी। आज प्रशासन को चुप बिठाने में पूरी कुर्लाकर ये एकदम अच्छे तक से सक्रिय हुई है। और मैं सही में हिंदू संगठन को मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ। ऐसी संगठन पूरे मुंबई में रहे तो कोई माइका लाल भी अपने हिंदू पे हाथ नहीं उठा सकता। आखिरी सवाल करना चाहूंगा, किन किन के ऊपर हमला हुआ है? यहाँ पे हमला जो हुआ है, हमारे आसिम जी, आदित्य जी, हमारे 2-3 लोग जो हमला हुआ है बहुत बुरी तरह से हुआ है। और इस तरीके से हमला होना है, हम सभी के ऊपर कालोक पूछना है, मुंह पे कालोक लगे हमारे। तो इस कालोक को धुलाने के लिए कुर्लाकर छत्रपति का रूप लेगा और इनको 100% 92 का दंगा दिखाएगा, इन्हें दिखाएगा। कई जगह खुलेआम ओपन में मटन मुर्गी काटा जा रहा है, उसके लिए क्या है? ये नहीं होना चाहिए, इनकी दादागिरी खत्म होना चाहिए। कब होएगी? जब ये प्रशासन पब्लिक के साथ में होएगा। अब पब्लिक जाग चुकी है, तो अब ये अंत इनका आ चुका है। इनके सब सारी जितने भी जगहें थी जहाँ पे मटन बिकता है, जहाँ पे रात को होटल चालू होती है, अभी तो नए, आपको मालूम, नई चीजें कुर्ला में चालू हो चुकी है। ये इसके होटल्स के जो रूम, लॉज का जो विषय है वो सबसे गंदा है। आज हमारी महिला भगिनी यहाँ पे रहती है और इस जगह पे अगर ऐसी चीज होने लगी तो उसके लिए भी हम लोग कुछ ना कुछ संगठन 100% करेगी। हर होटल के नीचे 10-10 लोग खड़े रहेंगे, जो आएगा उनको धुलाई करेगा। ये चीज होना चाहिए क्योंकि कुर्लाकर अभी जाग चुका है और सब बेचारे पदाधिकारी है, सब ये महिलाएं, इनमें बहुत ताकत है। कुर्ला की ताकत अब दिख जाएगी। आज दिखी है, आज देखा, वार्ड ऑफिसर को समझना पड़ा, वार्ड ऑफिसर सॉरी बोला, माफी मांगा, लेकिन नाम नहीं दिया है। तो यही होना चाहिए। तो इसके लिए कुर्ला वासियों का मैं धन्यवाद करता हूँ।